आज आपण गौरी गणपती विशेष नैवेद्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलेले आहे मी तुमच्यासाठी। तर नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मस्त ना? मस्तच राहायला पाहिजे। आता लवकरच गौरी गणपतीचा सण येणार आहे, त्यामुळे अशी छानपैकी रेसिपी घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी, एकदम नवीन। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, इथं एक अर्धा चमचा मी खसखस सगळ्यात पहिलं कढईमध्ये भाजून घेत आहे। तर आपल्याला सगळ्यात पहिलं सारण बनायचं आहे या रेसिपीचं। तर असं खसखस भाजून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला ह्या कढईमध्ये ना एक अर्धा चमचाला थोडंसं कमी तूप टाकलेलं आहे आणि हे इथं ओलं खोबरं घेतलेलं आहे, म्हणजे ओलं नारळ फोडून ते खोबरं घेतलेलं आहे 1 वाटी। तर अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे। 1 वाटी खोबरं घेतलं तर अर्धा वाटी गूळ घ्यायचं, म्हणजे योग्य प्रमाणात गोड होऊन जातं हे पदार्थ। तर आता आपल्याला गूळ याच्यामध्ये तुपामध्ये टाकून द्यायचा, थोडा असं विरघळला का त्यानंतर आपल्याला हे ओलं खोबरं त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे 1-5 मिनिटं। हे बघा, असं सारण जर बनवलं ना तर ह्या सारणपासून तुम्ही 2 ते 3 रेसिपी आरामशीर बनवू शकतात। कोणते पण मोदक, उकडीचे मोदक बनवू शकता किंवा तळणीचे मोदक बनवू शकता। खूप छान होतं, असं एकदम भारी सारण तयार होतं। त्याला 5 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे असं आपल्याला ओलं ओलं नसलं पाहिजे, ते आता थोडंसं सुकलं पाहिजे। हे बघा, साईडला असं पाणी दिसतं ना, ते थोडं हे झालं पाहिजे आणि जास्त पण कोरडं नाही झालं पाहिजे। जेव्हा कोरडं जर झालं तर कडक होतं आणि ओलं ओलं जर झालं तर आपण जी रेसिपी बनवणार आहे ती तुटायची शक्यता असते। आता ही भाजलेली खसखस टाकून द्यायची, विलायची जायफळ पावडर टाकायची आणि त्यानंतर परत एकदा हलवून घ्यायचं, गॅस बंद करायचा। ही प्रोसेस झाली की गॅस बंद करून टाकायचा आणि थोडंसं ड्रायफ्रूट इथं मी बारीक कुटून घेतलेलं आहे, ते अगदी ऑप्शनल आहे। असं तर टाका, नाही तर नाही टाकले तरी काही हरकत नाही। आता आपलं सारण इथं मस्तपैकी तयार झालेलं आहे। आता आपण याला साईडला काढून ठेवू थंड होण्यासाठी। वास इतका छान येतो या सारणचा। आता आपण उकड काढून घेऊ। तर 1 वाटी मी पाणी टाकून घेतलेलं आहे, थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं। गोडाचा पदार्थ करायचा असेल तर थोडंसं मीठ टाकायचं, पदार्थाची चव जास्त वाढते। थोडंसं तूप टाकून घेतलं आणि त्यानंतर पाण्याला उकळी आली का 1 वाटी इथं तांदळाचं पीठ टाकलेलं आहे। हे तांदळाचं पीठ मी गिरणीमधून दळून आणलेलं आहे। तर राशनचे तांदूळ स्वच्छ धुवून फॅन खाली सुकवून आणि त्यानंतर गिरणीमध्ये बारीक असं दळून आणायचं। यापासून मोदक तयार होते भरपूर सगळे, याच्यामध्ये आपल्याला उपयुक्त पडतं। आता 2 मिनिटं आपल्याला हे होऊ द्यायचं याच्यामध्ये, त्यानंतर 10 मिनिटं गॅस बंद करून तसंच झाकण ठेवून द्यायचं। अशी वाफ निघती, मस्त उकड निघती। आता त्यानंतर असं मोठं एक ताट घ्यायचं आणि त्यानंतर ती 10 मिनिटानंतर पीठ आहे ना सगळं ओतून घ्यायचं। आणि असं माझ्याकडं पूर्णचं मॅशर आहे, मी ते घेतलं। तुम्ही दुसरं स्टीलचं मॅशर असेल तर पावभाजीचं ते घेऊ शकता किंवा तांब्या, जे पण असं गोल बुडाचं जे असेल ना, तांब्या म्हणा, ग्लास म्हणा, कशाना बी असं पीठ आहे ना चांगलं असं हे करून घ्यायचं, दाबून घ्यायचं, चांगलं व्यवस्थित मिळून येतं मग। कारण की तांदळाचं पीठ थोडं चिकट असतं आणि जेवढं मग नंतर आहे ना थोडं पाण्याचा हात लावून आहे ना ते चांगलं गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला। हे बघा, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, थोडं थोडं पाण्याचा हात लावायचा आणि चांगलं मऊसूत असा गोळा तयार करून घ्यायचा। हे बघा, अशा पद्धतीनं। आता इथं लगेच आपण पुऱ्या लाटायला घेऊ। याच्या पुऱ्या लाटायच्या आपल्याला। आता तुम्ही डायरेक्ट अशी पुरी लाटून पण, हे मी तुम्हाला 2 पद्धतीचे करून दाखवणार आहे। तर डायरेक्ट पुरी लाटून पण करू शकतात आणि असं जर तुम्हाला छोटी मोठी पुरी होत असेल तर काय करायचं ते पण मी पुढे सांगते तुम्हाला। आता पहिले मी पुरी लाटून दाखवते तुम्हाला। आपल्याला 2 पुऱ्या लाटून घ्यायच्या इथं। हे बघा, आता तुम्ही पुरी किती मोठी लाटता त्याच्यावर हे अवलंबून आहे। हे बघा, मी अशा मीडियम साईजच्या पुऱ्या लाटून घेत आहे। जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही, अशा पद्धतीची पुरी लाटून घेतली। इथं 2 पुऱ्या लाटून झालेल्या आहे। आता जे सारण बनवून ठेवलं होतं ते टाकायचं 1 चमचा असं मध्यभागी पुरीच्या, फुल चमचा भरून सारण टाकलेलं आहे
आणि असं हे बघा अशा पद्धतीनं त्याला सेट करून घ्यायचं. त्यानंतर आहे ना पुरीच्या साईडला पाण्याचा हात लावायचा, जसं आपण करंजीला लावतो तसा. आणि दुसऱ्या पुरीला पण साईडनं पाणी लावून घ्यायचं. आणि त्यानंतर ती वरची पुरी दुसरी पुरी त्याच्यावरती ठेवून द्यायची आणि असं हातानं दाबून घ्यायचं, हलक्या हातानं. चिटकलं जातं लगेच. आणि आता असं तर काही छान दिसणार नाही, तर मग काय करायचं, आपल्याला आहे ना आपल्या घरात काटा चम्मच तर असतोच, तर त्या काटा चम्मच नाही ना त्याला डिझाईन करून घ्यायची बघा अशा पद्धतीनं. आता ही पुरी मी तुम्हाला दाखवली बघा, एक थोडीशी मोठी झाली, एक छोटी झाली. तर त्यामुळं असं न करताना डायरेक्ट तुम्ही असा मोठा गोळा घ्या आणि पूर्ण अशी लाटून घ्या पुरी, पोळीसारखी. पुरीने लाटताना पीठ टाकून अशी पोळी आणि असं लाटून घ्या. आणि त्यानंतर असा ग्लास घ्यायचा आणि ग्लासच्या मदतीनं ग्लास घ्या, वाटी घ्या, काही पण घेऊ शकता तुम्ही, तुम्हाला जेवढ्या आकारात हवं आहे त्या. तर मी इथं ग्लास घेतलेला आहे, इथं 4 पुऱ्या काढून घेतल्या आणि ह्या एकाच साईजमध्ये होऊन जात्या. तर आता सेम प्रोसेस याला पण करायची आपल्याला. आणि हे तुम्ही गौराईच्या पुढं ठेवायला पण करू शकतात किंवा गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी पण करू शकतात. खूपच भारी होतात, म्हणजे एकदम पटकन बनवून बी तयार होतात आणि काहीतरी वेगळं पण होऊन जातं. हे बघा अशाच पद्धतीनं आपण आता सगळ्या करून घेणार आहोत. असं सगळं हातानं मस्त दाबलं जातं आणि एकसारखी छान दिसती. आणि लगे असं साईडनं डिझाईन करून घ्यायची काटा चम्मचनं. तर तुमची झाली का गौरी गणपतीची तयारी, नक्कीच कमेंट करून सांगा मला. आता इथं मी तूप गरम व्हायला ठेवलं होतं, तर आता तुपामध्ये आपल्याला लगेच तळून घ्यायचं आहे. आणि इथं मी तुपामध्ये तळत आहे, तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही तेलामध्ये पण तळू शकता. हे बघा अशा पद्धतीनं. तर आता सगळे मी अशाच तळून घेणार आहे. आता इथं मी तुम्हाला डिशमध्ये काढून दाखवलेलं आहे, खूपच छान आहे. आणि तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी नक्कीच मला कमेंट करून सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन रेसिपी.